तर नमस्कार मित्रांनो, आलो आहे तिसऱ्या दिवशी महाबळेश्वरमध्ये. काल पण थकलेलो, लगेच झोपलो. कालचे पॉईंट कसे वाटले तुम्हाला नक्कीच सांगा. आणि आज आम्ही सकाळी 7 वाजता पोचलेलो आहे सी एन जी पंपावर महाबळेश्वरच्या. 7 ते 9:30पर्यंत आम्हाला सी एन जी भेटली. नंतर म्हणजे 2-2.5 तास थांबवून मग आम्ही सी एन जी भरून आलो आहे. नाहीतर आम्ही पेट्रोलवर गाडी इकडे फिरवणं म्हणजे महाग पडतं. लकीली आम्हाला सी एन जी भेटलेली आहे. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, महाबळेश्वरवर आल्यावर सी एन जी फुल करूनच या, नाहीतर इथे 2-2.5 तास थांबायला लागतं. सकाळी 8 वाजता आय थिंक ट्रक आला आहे सी एन जीचा. तर चला दुसऱ्या ठिकाणावर जाऊया. त्याच्या अगोदर आपण यशोदा फार्म हाऊसमधला नाश्ता करूया. ते भुर्जी पाव आहे आज नाश्ता. तर चला आलेलो नेक्स्ट पॉईंटला. तर दाखवतो तुम्हाला काय पॉईंट आहे तो. आलेलं श्री महाबळेश्वर देवस्थान क्षेत्र. तर हे ओल्ड महाबळेश्वर आहे. अरे माझी लोक कुठे गेली. ओके, छान असं मंदिर आहे इथं. 5 नद्यांचं पाणी पण इथं संगम आहे इथं. ते पण दाखवेन मी तुम्हाला. फक्त पार्किंगचं लक्षात ठेवा, पार्किंग खूप जास्त आहे इथं. कमी पार्किंग करायला खूप त्रास होतो इथे कधी कधी. आणखी महाबळेश्वरला फिरायला लोक खूप येतात. आता एंडिंग महिना चालू आहे, पावसाळ्यामध्ये जास्त कोण येत नाही. मंदिराच्या एंट्रीला आलेलो आहोत आपण. ओ जीव, हायकर हायकर, इकडे इकडे बघ. तर एंट्री इकडनं आहे. चप्पल काढून, चप्पल काढायला लागतील. कुठे काढायची हो. मुखदर्शन. चला आपण दर्शन घेऊया. ये चला. चला आपण लाईनीत उभं राहूया. हा, आतमध्ये अलाउड आहे की नाही काय माहिती शूटिंग करणं. ठीक आहे, अलाउड असेल तर मी नक्कीच कॅमेरा चालू करेन, नाहीतर बाहेर आल्यावर तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवेन. तो टिल देन वेट. बाहेर आलेलो आहोत मंदिरमधनं. अलाउड नव्हतं कॅमेरा नाही ना. बाहेरनंच तुम्हाला दृश्य दाखवते महाबळेश्वर टेम्पल. खूप सुंदर आहे असं. हे 800 हजारो वर्ष जुना आहे. मस्त. खूप छान असं मंदिर आहे. आता आम्ही चाललो. एक सेकंड, ह्या लेडीज लोकांचे फोटो घेतो आधी. तर आता आपण चाललो पंचमुखी म्हणजे पंचनदी, सॉरी, ज्या गाय मुखातून येतं तिकडे चाललो. आपण सुद्धा ते गंगाजल घेऊ आपण त्या मुखातून. तर चला तिकडे जाऊया. तर आपण आलेलो आहोत श्री पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर. हा टोपी घालतोय हा. 5 नदींचा संगम होतोय. आता कुठकुठल्या नद्या आहेत ते बघूया.
तिकडे चल त्याच्या इथं पण आय थिंक सो शूटिंग अलाउड नाही. इथं पण शूटिंग अलाउड नाही. सॉरी गाईस, बाहेर आल्यावरच तुम्हाला दाखवू काय ते. एवढंच दाखवू शकतो तुम्हाला आतमध्ये. तिथे मध्ये विहिरीसारखं आहे खाली आणि तिथे गायमुख आहे. तिकडनं ती पंचगंगेचं पाणी येतं. ठीक आहे, भेटूया मंदिराच्या बाहेर. तर आपण आलेलो आहोत बाहेर. हा, तर ही जे पाणी येतं गायमुखातून ते 5 नद्यांचं आहे. कृष्णा, गायत्री, वेण्णा, आणि काय, कृष्णा, गायत्री, वेण्णा. हो, ही का नद्यांचं नाव काय होती? कोयना, सावित्री, कृष्णा, वेण्णा आणि कृष्णा, हे 5 नद्यांचं पाणी आहे इथं. तर चला, महाबळेश्वर टेम्पल झालेलं आहे. आता पुढच्या डेस्टिनेशनकडे वळूया आपण. आम्ही पाणी भरून घेतलेलं आहे बघा, हे पंचगंगेचं पाणी, पंचनद्यांचं पाणी. खूप चिल्ड होतं, फ्रेश. तर चला जाऊया. तर आपण आलेलो आहोत एल्फिस्टन पॉईंट. महाबळेश्वर मंदिर नंतर हे बाजूला पॉईंट आहे. तर बघूया काय आहे. धुकं असलेलं आहे इथं, बघू शकता. व्ह्यू चांगला आहे. तुला पुढे जाऊन दाखवतो काय व्ह्यू आहे एल्फिस्टन पॉईंट. एल्फिस्टन पॉईंटला आलेलो आहे. आता हे शिड्या चालू झालेल्या आहेत. खाली खाली चिऱ्यांची सीडी बनवलेली आहेत, स्टेप्स. तर हे शिड्या कुठे घेऊन चालतात बघूया आता. ही आमची मुलगी अवजू, आरामात जंप मारा. चला, एक हात सुटलेला. नाही 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 नाही, हे रूट कुठे घेऊन जातो बघूया. पुढे जाऊन बघूया. मस्त की गरम गरम चणे, शेंगदाणे, मक्के. ओ माय गॉड, आलेला आहे पॉईंट, एल्फिस्टन पॉईंट. सगळे धुकं आहेत. मस्तच, छान. एल्फिस्टन पॉईंट, एल्फिस्टन पॉईंट डिस्कवर इन 1830. काय ती 70 नाही. हो, तुम्हाला काय दिसतं की नाही काय माहिती. नुसते ढग आहेत. काय दिसतंय का? हा, मंकी नाही, इथं काहीच दिसत नाही, सगळं धुकं आहे. हो, काहीच नाही दिसत, सगळं धुकं आहे. काय व्ह्यू दिसत नाही इकडनं. काहीच नाही दिसत आहे, काहीच नाही दिसत आहे. अरे बापरे. ओके, छानपैकी असा व्ह्यू कट्ट्यावर बसून. एल्फिस्टन पॉइंट. माकडांची गर्दी. अहो, माकडांची जाऊ नको. आयफोन घेऊन उचलून घेऊन जायचे है ना. ओजू, 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 हाय कर, हाय कर. तर चला,
ह्या पॉईंटवर 5 मिनटं काढून पुढच्या पॉईंटला जाऊया आणि पेट पूजा करूया. ठीक आहे. ॲटलिस्ट ऑर्थर सीट पॉईंटला आलेलो आहोत. दिस पॉईंट इज नेम्ड आफ्टर सर जॉर्ज ऑर्थर, गव्हर्नर ऑफ बॉम्बे प्रेसिडेंट्स. आणि इथं चालत आलेलो आहोत. 500 मीटर लांब गाडी लावलेली आहे आम्ही, अर्धा किलोमीटरच्या जास्तच. आणि हा सगळ्यात नामचीन पॉईंट आहे. बोलतात महाबळेश्वरला आलात तर हा पॉईंट जरूर करा, नाहीतर काय महाबळेश्वर फिरलात तुम्ही. पण खूप धुका आलेली आहेत बघा ना, धुका आहेत सगळीकडे. समोरचं काही दिसत नाही. फुल गाडी चालवताना फुल म्हणजे ॲक्च्युली फाटलेली काहीच दिसत नव्हतं समोरचं. ऑर्थर सीट पॉइंट. छानपैकी भट्टी पेटलेली आहे. मॅगी, मक्के दाणे. चला खाली जाऊया हळूहळू. काय पॉईंट आहे खाली बघूया. रस्ता काय संपायचं नाव नाही घेत आहे आणि धुका आहे असं की पुढचं काय दिसत नाही. आम्ही इथेच हॉल्ट घेणार. परत वरती चढायचं एवढं. इथंच एक हॉल्ट घेऊन थोडा वेळ थांबू आणि थोड्या वेळाने पुढे जाऊ आम्ही. बघू परत वर जायचं एवढं. तर आमची फाटलेली आहे, लाई खाली आहे, तर हे रिटर्न चाललेले आहेत. तर सॉरी ऑर्थर पॉईंट दाखवू नाही शकत, ऑर्थर सीट, कारण की खूप खाली आहे आणि लहान मुलगा आहे सोबत. तर नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ किंवा घरी जाऊ. आता घरी जाऊ, पण आता परत आम्हाला 500-600 मीटर परत चालत जायचं आहे गाडीपर्यंत, कारण की अख्ख्या महाबळेश्वरवर धुकं साचलं आहे. बघू शकता समोरचं काय दिसत नाही.